तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। पालकांना आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कारण 10वी आणि 12वीच्या 68% विद्यार्थ्यांना चक्क भागाकार करता येत नसल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय। देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असरच्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर अनेकांना दुसरीतलं मराठी आणि इंग्रजीतील सोपी वाक्य सुद्धा वाचता येत नसल्याचं या सर्वेक्षणात समोर आलंय। त्यामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। याचा अर्थ इतकाच की परीक्षा नाहीत फक्त मूल्यमापन आहे। या शासनाच्या धोरणाचा चुकीचा अर्थ घेऊन फक्त ढकलगाडीने ही मुलं पुढे ढकलली गेलेली आहेत। प्रत्येक शाळेमध्ये असे जे विद्यार्थी निघतील त्यात एकमेकावर दोषारोपण न करता सर्व शाळांमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांच्या तासिका सुरू करण्याची गरज आहे। तरच हे विद्यार्थी पुढे जाऊ शकतील। मराठवाडा, विदर्भ आणि ग्रामीण महाराष्ट्रामधली शिक्षणाची ही अवस्था शासनाने तातडीने याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे आणि वाचन, लेखन आणि गणन नसणारा एकही विद्यार्थी महाराष्ट्रात असणार नाही अशी धोरणं आखण्याची गरज आहे।